विहिरी पुढी या मार्गाने जीवन ज्योत संपवते. अरे पण चांगलं खायला मिळत असल्यावर या मार्गाने जाणार कशी कशी? वीरची झोंबली वाटते. अरे आई, भास्कर, तू काय रे? कसे आहात तुम्ही? अगं आम्ही ठीक आहोत ग. पण तुझे काय? कधी संपला तुझा हा वनवास? तुला होत असलेला त्रास हा नपेक्षा आहे खूप. काय स्थिर होतय ग. त्यात मला दिवस तुझ्यासाठी मी तडमडत असते ग. अगं तू नोकरीवर आहे. कॅसेट वाजवू नका टुन टुन. पण तुला काय सुख मिळते ग? भेटला ना जे. अगं एखाद्या मोलकरी तुला वाईट आहे का? ताई या पुढे तुझे होत असलेले हाल मी पाहू शकत नाही ग. आता प्रत्येक घरचे बाया बघ आणि स्वतःला बघ म्हणजे तुला कळेल. आता तुझ्या ठिकाणी दुसरी बाई असती तर सोन्याने पिंडी झाली असती. एवढा त्रास सहन करण्यापेक्षा तू माझ्या घरी जा. तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही. अगं चांगली सुखात ठेवीन ना. आई आई, अगं आई, हे कसं शक्य आहे? लोक काय म्हणतील मला? या दोन तुझ्या लोकांना घाबरते. या लोकांनी तुला काय दिलं म्हणून याची तुला भीती वाटावी. याची भीती बाळगलीस तर तुला जगणं मुश्किल होईल. आम्ही सांगतो ते तुझ्या हितासाठी. तू निघायची तयारी कर. नाही भास्कर, अरे मला हे नाही जमणार रे. नाही जमत तर मर इथं. तू मेल्यानंतर कुणाचं काय जाईल? आता आमचं जाईल. आमच्या सागर तर दुसरी पत्नी करून सुखी होईल. आम्हाला काय मिळणार? तुझ्या वीराने आमचे काळीज पेटून निघेल. आता कोणत्याही भावाला बहिणीचे दुःख बघवत नाही ग. ताई माझा ऐक, यांना सोडून दे आणि चल माझ्यासोबत. किती त्रास झाला तरी चालेल, पण मी येणार नाही. नवरा पोरगा सोडून कधी येऊ? अगं सरिता, तुझा मुलगा आम्हाला बिलकुल जड नाही. त्यालाही घ्यायचं आणि शिवाय सागर आला तरी चालेल. पण त्या आंधळी मेघाला बिलकुल घ्यायचं नाही. अगं सरिता, या जगात अशा कितीतरी बहिणी आहेत की आपल्या पगारातील अर्धा पगार माहेरी देतात. पण तू आम्हाला एक फुटी कवडी सुद्धा देत नाही. त्याचं दुःख नाही आम्हाला. पण एकच ध्येय आहे की तू सुखी राहावं आणि आम्ही पण सुद्धा सुखी. त्यासाठी
काम झालं की परत